नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या इयत्ता 8वीच्या सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 2 आरोग्य व रोग अभ्यासत आहोत. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये जे संसर्गजन्य रोग म्हणजे काय असतात आणि ते कोणकोणते असतात याचा अभ्यास केला. मित्रांनो, आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण म्हणजे असंसर्गजन्य रोग कोणकोणते आहेत त्यांचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत चांगल्या प्रकारे मित्रांनो मिळत आहेत आणि तुमचा उत्साहसुद्धा मोठ्या प्रमाणावरती मला दिसत आहे. म्हणून आपण पाठोपाठ तुमच्या वर्गाची लेक्चर आपण घेणार आहोत. हा पाठ संपल्यावरती आपण गणिताचा भागसुद्धा चालू करत आहोत. तर पाहूया मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पॉईंट दिलेला आहे असंसर्गजन्य रोग. जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात. पहा, मग काय म्हटलं मित्रांनो, पहा या ठिकाणी जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत म्हणजे ते एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात जर गेली तर त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा असणारा एखादा आजार असेल, रोग असेल तर तो त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे हा रोग हा संक्रमणातून पसरत नाही, हे लक्षात घ्या. तर त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात. पहा, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात गेल्यावरती सुद्धा आपल्याला तो रोग होत नाही, तो आजार होत नाही, त्यालाच काय म्हणतात, असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात. पहा, आता पुढे पहा काय दिलेलं आहे. असे रोग काही विशिष्ट कारणांमुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात. पहा, आणि हे अशा प्रकारचे जे रोग असतात ना, हे रोग काय होतात, त्या व्यक्तीच्या उपजत म्हणता येईल आपल्याला, किंवा त्यांनी शरीरात जे वेगवेगळे बदल घडलेले असतात त्या व्यक्तीच्या, त्या बदलांमुळे खरं तर हे रोग आपल्याला झाल्याचं पाहायला भेटतं. पहा, तर त्यातील पहिला आपल्याला रोग दिलेला आहे मित्रांनो, कर्करोग. पहा, त्यालाच आपण कॅन्सर असे म्हणतो. कॅन्सर हा सगळ्यांना परिचित असणारा रोग आहे, कारण की या रोगाबद्दलची बरीचशी माहिती प्रत्येकाला असतेच. पहा, तर कर्करोग असे म्हटलेलं आहे, पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. पहा, पेशींच्या काय म्हणतो आपण, अनियंत्रित म्हणजे अनकंट्रोलेबल आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे ज्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं नियंत्रण आपल्याला करता येत नाही. ज्याप्रमाणे पेशींची मोठ्या प्रमाणावरती शरीरामध्ये काय होते, वाढ होते, त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे पहा, अपसामान्य वाढीस कर्करोग असे म्हणतात. म्हणजे पेशींची शरीरामध्ये होणारी जी अनियमित वाढ आहे किंवा अनियंत्रित वाढ आहे, त्या वाढीलाच काय म्हणतो मित्रांनो आपण, कर्करोग असे किंवा त्यालाच कॅन्सर असे म्हणतात. पहा, कर्करोगाच्या पेशीसमूहास किंवा गाठीस दुर्दैम्य अर्बुद म्हणतात. कर्करोग फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यांसारख्या अवयवांत रक्त किंवा अन्य कोणत्याही उतीत होऊ शकतो. पहा, काय म्हटलेलं आहे, कर्करोग कुठं कुठं होऊ शकतो, तर फुफ्फुस ज्या ठिकाणी आपण श्वास घेतो, तोंड म्हटलंय, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यांसारख्या अवयवांत रक्त किंवा अन्य कोणत्याही उतीत होऊ शकतो. पहा, म्हणजे हा कर्करोग वेगवेगळ्या भागाला त्या ठिकाणी होऊ शकतो. त्या वेगवेगळ्या भागापासून त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला भेटतं मित्रांनो, कॅन्सर झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. पहा, त्या भागामध्ये, आणि तो कोणताही असू शकतो. या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला नाही, परंतु जो कर्करोग आहे मित्रांनो, त्यामध्ये सगळ्यात घातक जर कोणता कर्करोग असेल तर त्याला म्हणतात ब्रेन कॅन्सर म्हणतो आपण त्याला. ब्रेन या ठिकाणी उल्लेख केलेला नाही आहे त्यांनी ॲक्च्युली. खरं तर त्या ठिकाणी आपण त्याला मेंदूचा कर्करोग आपण म्हणू शकतो. मेंदूचा कर्करोग सगळ्यामध्ये तो सुद्धा त्या ठिकाणी असतो. काही ठिकाणी ब्लड कॅन्सर म्हणतात, ब्लड, तो सुद्धा या ठिकाणी असू शकतो. ब्लड कॅन्सर म्हणतात. सगळ्यात घातक जर कॅन्सर कोणता असेल तर त्याला ब्लड म्हणतात, कर्करोग, रक्ताचा कर्करोग. त्या ठिकाणी या ठिकाणी उल्लेख केलेला नाही आहे. तर तो सुद्धा एक प्रकारचा सर्वात घातक कॅन्सर म्हणता येईल त्याला, आपण म्हणतो ब्लड कॅन्सर. त्याचप्रमाणे ब्रेन कॅन्सरसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो. ब्रेनला एखाद्या ठिकाणी इजा होते
तर पहा मित्रांनो, त्याची कारणे कोणती कोणती आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. पहा, अति प्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणे, आहारात चोथायुक्त अन्नपदार्थांचा, फळे व पालेभाज्यांचा समावेश नसणे, अति प्रमाणात जंक फूड, वडापाव, पिझ्झा खाणे यांसारखी अनेक कारणे असू शकतात. अनुवंशिकता हेही कारण असू शकते. पहा काय म्हटलेलं आहे, कारणे कोणती असू शकतात. तर सगळ्यात धोकादायक जर जवळपास आपण 80 ते 90% जर मित्रांनो पाहिलं तर हा जो कॅन्सर आहे हा तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान इत्यादी कारणांमुळे होत असतो. जवळपास 80% लोकांमध्ये हा जो कर्करोग आहे जवळपास हा या गोष्टींमुळे आपल्याला पाहायला भेटतो. अति प्रमाणावरती तंबाखू, गुटखा, धूम्रपान आणि मद्यपान या गोष्टीमुळे. आणि उरलेले जे घटक असेल किंवा 20% असेल तो आहारात चोथायुक्त अन्नपदार्थांचा समावेश नसेल, हा एक घटक असू शकतो. किंवा ज्यामध्ये आता म्हणजे जवळपास 18 ते 20% प्रमाण ज्यामध्ये आहारामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती खात आहोत किंवा त्यामध्ये वडापाव आणि पिझ्झा. आता काही ठिकाणी जर पाहिलं तर वडापाव आणि पिझ्झा खाणारे लोक कमी प्रमाणामध्ये आहेत, परंतु जर आपण शहराचा जर विचार केला तर दिवसेंदिवस किंवा संपूर्ण दिवससुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जे काम करणारे जे नवीन वर्ग आहे किंवा तरुण वर्ग आहे यांचं सर्वात जास्त जर अट्रॅक्शन कोणाला असेल तर त्या ठिकाणी ते खाण्यामध्ये असेल तर ते वडापाव आणि पिझ्झामध्ये. मग अशा प्रकारच्या नवतरुणांमध्ये किंवा अशा प्रकारच्या व्यक्तींमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कॅन्सर किंवा कर्करोग झाल्याचं मित्रांनो पाहायला भेटतं. हे तर आहेच, परंतु दुसरा एक महत्त्वाचा त्यांनी घटक दिलेला आहे, तो कमी प्रमाणामध्ये असेल, कमी टक्क्यामध्ये असेल असा माझा विचार आहे, जेणेकरून अनुवंशिकता त्याला म्हणतो. एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या मुलीच्या आई आणि वडिलांमध्ये जर काही डिफेक्ट असतील, काही त्या ठिकाणी कॅन्सरचे घटक असतील तर तो कॅन्सर त्यांच्या मुलांमध्ये किंवा जे अपत्य होणार आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि तेही एक प्रकारचं कारण असू शकतं, पण त्याचं प्रमाण नगण्य आहे, कमी आहे, तेही तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. आता पुढे त्याची लक्षणे दिलेली आहेत. पहा आपण लक्षणे कोणती कोणती आहेत ते सुद्धा या ठिकाणी समजावून घेऊया. पहा, तर याची लक्षणे कोणती कोणती आहेत. दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे. पहा काय होतं आहे. पहा पहिलं लक्षण त्याने दिलेलं आहे दीर्घकालीन, म्हणजे जास्त प्रमाणात जर खोकला येत असेल तर ते एक कारण असू शकतं. आवाज घोगरा होणे. पहा आवाज बऱ्याचदा काय होतो, घोगरा होतो. आणि गिळताना त्रास होतो. पहा बऱ्याच जणांना जेवताना काय होतो, त्रास होतो, परंतु त्याला कॅन्सरच असेल असं नाही, त्याला एखाद्या घशाचा प्रॉब्लेम असू शकतो. त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्याच्या टेस्ट वगैरे असतात, त्या टेस्ट केल्यावरती कळतं. पहा उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज. एखाद्याला पहा सूज आलेली असते, त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या सूज आपल्याला दिसत असतात. अशा पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या सूज असू शकतात. पुढचा तिसरा भाग आहे स्तनात गाठी निर्माण होणे. पहा स्तन म्हणतो आपण त्याला, त्या ठिकाणी काय होऊ शकतात, गाठी आतल्या बाजूने गाठी तयार होऊ शकतात आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी कॅन्सर तयार होऊ शकतो. अकारण वजन घटणे. एखाद्या व्यक्तीचं अकारण जर वजन घटले तर त्या ठिकाणी सुद्धा आपण काय म्हणू शकतो की त्या व्यक्तीला त्या ठिकाणी कॅन्सर किंवा कर्करोग झालेला आहे किंवा त्याचं एक प्रकारचं लक्षण आहे. आणि ह्या लक्षणानंतर ज्या वेळेसला तुम्ही डॉक्टरांना भेटशाल त्यावेळेसला तुम्हाला निश्चित होईल की कॅन्सर झालेला आहे की नाही. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरं पहा या ठिकाणी म्हटलेलं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा, आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास काही प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण मिळते. कर्करोगावर आधुनिक उपचारांबरोबरच शारीरिक व्यायाम केल्यास अधिक फायदा होतो. तंबाखू सेवन, धूम्रपान यांसारख्या व्यसनांच्या आहारी जाऊ नका. का जाऊ नका तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने जी आपल्यासमोर असणारी एक आकृती आहे, एक चित्र दिसतंय, त्या चित्रामध्ये दाखवलेली हे जे परिस्थिती आहे खरी ओरिजिनल परिस्थिती आहे. तुम्हाला पाहूसुद्धा त्या चित्राकडे वाटत नसेल, परंतु ही सद्यस्थिती आहे. यासारखे अनेक पेशंट आहेत आणि हा तर काहीच नाही, याच्याहीपेक्षा दुर्दम्य उदाहरण मी स्वतः पाहिलेलं आहे. एक व्यक्ती अशी होती की त्या व्यक्तीचं संपूर्ण या ठिकाणी असणारं संपूर्ण तोंड त्या ठिकाणी
या कर्करोगामुळं, या धूम्रपानामुळं संपूर्ण पुढचा भाग आणि हा जो भाग आहे म्हणजे संपूर्ण तोंडाचा भाग त्या ठिकाणी अशा पद्धतीने झालेला होता आणि अशा वेळेसला त्याला स्वतःला अन्नसुद्धा घेता येत नव्हतं. म्हणून त्याच्या या ठिकाणी हा जो भाग आहे मित्रांनो, या ठिकाणी त्याला श्वसनासाठी होल पाडलेले होते आणि या ठिकाणावरून त्याला जे लिक्विड म्हणतो आपण त्याला, ज्याप्रमाणे सरबत असेल किंवा बाकीचे घटक असतील, या ठिकाणापासून त्याला नळीद्वारे त्या ठिकाणी दिलेले जात होते. म्हणजे अशी सुद्धा भरपूर उदाहरणं आहेत. हा तर फक्त थोडासा एक भाग दाखवला. पुढच्या बाजूचा भागसुद्धा त्या दुसऱ्या एका व्यक्तीचा या धूम्रपानामुळे विशेषतः गेला होता आणि त्याला या ठिकाणावरून त्या ठिकाणी खरं तर अन्नपुरवठा म्हणण्यापेक्षा किंवा लिक्विड त्या ठिकाणावरून पाठवलं जात होतं. परंतु तो व्यक्ती असा होता मित्रांनो की सिगारेट पिणारा होता आणि सिगारेट पिताना तो या गळ्यामध्ये त्याला एक छिद्र पाडलं होतं. तो बहादर काय करत होता तर त्या गळ्यामध्ये सिगरेट घालून सिगरेट ओढत होता. म्हणजे एक प्रकारचं त्याला लागलेलं ते व्यसन होतं आणि काही दिवसांतच त्या व्यक्तीचा काय झाला मित्रांनो, अंत झाला. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला व्यसन करायचं नाही आणि आपल्या घरच्यांनाही करून द्यायचं नाही. मग ते त्यांच्या परिस्थितीनुसार चेंज करतील. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना कन्व्हिन्स करू शकता, सांगू शकता, विनंती करू शकता आणि तुम्हीसुद्धा तुमच्या भविष्यामध्ये एक चांगला तुम्हाला तरुण बनायचा असेल, चांगली व्यक्ती बनायचं असेल तर व्यसनांपासून नेहमी तुम्हाला काय राहायचं आहे मित्रांनो, नेहमी लांब राहायचं आहे. लक्षात घ्या, तरच तुमचं एक चांगलं आरोग्य टिकू शकतं. तर पुढे दिलेलं आहे पहा, चर्चा करा म्हटलेलं आहे. कर्करोगावर प्रतिबंध कसा करावा यावर चर्चा करावं. पोस्टर तयार करून वर्गात लावा. पहा, म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने दाखवू शकता, वेगवेगळी चित्र काढू शकता आणि त्या चित्रांच्या माध्यमातून तुम्ही दाखवू शकता की धूम्रपान केल्यावरती कशा पद्धतीनं व्यक्तीच्या आरोग्यावरती परिणाम होतोय आणि त्याचे फायदे आणि तोटे यासारखे चार्टसुद्धा तुम्ही मित्रांनो तयार करू शकता. त्यांनी पोस्टर म्हटलेलं आहे पहा. आता पुढे म्हटलेलं आहे, विना साखरेचा चहा घेणारी अथवा गोड पदार्थांचे सेवन टाळणारी व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का? काय कारण असेल त्यामागे पहा. बरोबर पहा, यासारखी उदाहरणं आपल्याला बरीचशी परिचित असतात. एखाद्या हॉटेलमध्ये जर तुम्ही गेले असाल तर त्या ठिकाणी त्या हॉटेलवाल्याला एखादा व्यक्ती म्हणतो, अहो मला काय करा, कमी शुगर कमी साखरेचा चहा करा. किंवा तुमच्यासुद्धा घरी एखादा पाहुणी व्यक्ती जर आलेली असेल तर ती पाहुणी व्यक्तीसुद्धा काय म्हणते, मला कमी साखरेचा चहा करा आणि तो कोरा करा, असं सुद्धा तुम्हाला म्हणते बऱ्याचदा. पहा, मग त्याच्या मागचं कारण काय आहे? कदाचित त्याच्या मागचं कारण काय असू शकतं, कोरा चहामध्ये जर आपण दूध जर टाकलं तर दुधामध्ये सुद्धा शर्करेचं प्रमाण असतं, म्हणजे साखरेचं प्रमाण असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी साखर, तर त्या साखर तर ती गोड असतेच, म्हणजे त्या ठिकाणी शुगरची जी मात्रा आहे ती मात्रा कमी करण्यासाठी ती खरं तर व्यक्ती विनंती करत असते. मग त्या व्यक्तीला खरं जर काय झालेलं असतं त्या ठिकाणी मधुमेह, आणि ते मधुमेह झालेल्या व्यक्तीला जर त्याच्या शरीरामध्ये शुगरचं प्रमाण झालं तर त्याचा जो ब्लड प्रेशर आहे किंवा BP म्हणतो आपण त्याला, तो BP काय होतो मित्रांनो, कमी आणि जास्त होतो. मग डॉक्टरांनी त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग केलेली असते की तुम्हाला BPचा त्या ठिकाणी मधुमेहाचा काय आहे त्रास आहे, त्याच्यामुळं तुम्ही शुगर किंवा गोड पदार्थ खाऊ नका, जेणेकरून तुमच्या शरीरातील साखरेचं प्रमाण, त्यालाच आपण शुगर म्हणतो, त्या शुगरचं प्रमाण वाढू नये. हे त्यामागचं सर्वात मोठं कारण असं. म्हणून ते डायरेक्टली सांगतात की मला गोड चहा नको. आणि अशा व्यक्ती दिवसातून एकदा चहा पितात किंवा चहा पिण्याचं ते काय करतात, नेहमी टाळतात. त्याचं कारण ते असतं की डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. पुढे पहा, तर स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. या विकाराला मधुमेह म्हणतात. पहा काय म्हटलेलं आहे, स्वादुपिंडामध्ये निर्माण होणारे इन्सुलिन जे घटक आहे या ठिकाणी पहा म्हटलेलं आहे, इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. या विकाराला मधुमेह असे म्हणतात. पहा, आणि काय म्हटलेलं आहे पहा, इन्सुलिनचे जर प्रमाण कमी झाले, म्हणजे ज्या वेळेसला साखर आपल्या शरीरामध्ये जास्त असेल त्यावेळेसला इन्सुलिनचे प्रमाण काय होते मित्रांनो, कमी होते. मग काय म्हटले त्यांनी, इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. ह्या विकाराला मधुमेह म्हणतात आणि त्यालाच काय म्हणतो मित्रांनो, आपण मधुमेह असे म्हणतो.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. म्हणजे या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. म्हणजे ती लक्षणे कोणती आहे पहा म्हटलेलं आहे त्याने. रात्री विसर्जनास वारंवार जावे लागणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे यांसारखी लक्षणे आढळतात. पहा काय म्हटलंय, मूत्रविसर्जनामध्ये रात्री वारंवार जावे लागणे किंवा वजन खूप कमी होणे किंवा वाढणे या गोष्टी त्याच्या आहेत. त्याची कारणे कोणती कोणती आहेत पहा. अनुवंशिकता, अतिलठ्ठपणा, व्यायामाचा कष्टाचा अभाव, मानसिक ताण. आता अनुवंशिकता म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल. अनुवंशिकता म्हणजे काय, तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहणारा जो रोग आहे त्याला अनुवंशिक रोग असे म्हणतात. हा सुद्धा एक प्रकारचा अनुवंशिक रोग आहे की तो तुमच्या जर एखाद्या आई आणि किंवा वडिलांना असेल तर त्यांना जे होणारं जे आपत्ती आहे त्या आपत्त्याला सुद्धा तो मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट अतिलठ्ठपणा म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये असणारी चरबी असेल किंवा इतर घटकांचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढल्यामुळं त्या ठिकाणी त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या मुलामध्ये त्या तरुणामध्ये त्या ठिकाणी लठ्ठपणाचं आपल्याला लक्षण जाणवतं. व्यायामाचा कष्टाचा अभाव, तो व्यक्ती कोणत्याही प्रकारचं कष्ट करत नाही किंवा व्यायामसुद्धा करत नाही अशा व्यक्तींमध्ये त्या ठिकाणी अतिलठ्ठपणा वाढतो आणि त्याच्यामध्ये मधुमेहासारखे आजार होऊ शकतात. चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक ताण किंवा तणाव. बऱ्याचदा काय केला जातो त्या ठिकाणी मानसिक ताण किंवा तणाव घेतला जातो आणि त्या मानसिक ताण आणि तणावामुळे सुद्धा त्या व्यक्तीच्या शरीरावरती परिणाम होऊ शकतात. पहा आता या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, प्रतिबंधात्मक उपचार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, औषधे व व्यायाम यांचा अवलंब करून नियंत्रण करावे. पहा म्हटलं या सर्व गोष्टींचं जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने जर पालन केलं, डॉक्टरांचा वेगवेगळा सल्ला घेतला आणि योग्य जर औषधं घेतली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी त्याचा फायदा झाल्याचं पाहायला भेटतं. आता आपण आपल्या पुढच्या पानावरती जाऊया मित्रांनो. पहा आता काय म्हटलेलं आहे, 3 नंबरचा घटक जो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ज्या घटकामुळं आज असंख्य लोक त्या ठिकाणी आपल्याला एका दिवसामध्ये दगावताना दिसत आहेत, तो म्हणजेच हृदयविकार असे म्हटलेलं आहे. त्यालाच म्हणतात हार्ट डिसीजेस असं म्हटलं जातं. हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते. यामुळे हृदयास जास्त कार्य करावे लागते व ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पहा हा सगळ्यात महत्त्वाचा आजार त्या ठिकाणी आहे हृदयविकार, आपण त्याला म्हणतो हार्ट डिसीजसुद्धा असे म्हणतात. तो कशामुळे होतो, तर रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते. म्हणजे आपल्या शरीरात रक्त तयार होणे सगळ्यात महत्त्वाची क्रिया आहे मित्रांनो. आणि जर एखाद्याच्या शरीरामध्ये रक्ताचा पुरवठा कमी असेल आणि तो पुरवठा जर त्या ठिकाणी हृदयापर्यंत पोहोचत नसेल, तुम्हाला माहिती आहे रक्त काय होतं, अशुद्ध रक्त हे हृदयाकडे जातं. त्या ठिकाणी फिल्ट्रेशनचं कार्य झाल्यावरती ते आपल्या संपूर्ण शरीरापर्यंत जातं. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये 4 घटक जर असतील तर या ठिकाणी एक घटक काय होतो, या ठिकाणी जर असेल तर आपल्या हे समजा बाकीचं हे शरीर असेल आपलं, तर शरीराकडून या ठिकाणी काय होतं, रक्त येतं, रक्त आलेलं रक्त या ठिकाणी जातं, इथून काय होतं ते पुढं जातं, या ठिकाणी काय होतं ते शुद्ध होतं, फुफ्फुसाकडे जातं, फुफ्फुसाकडे जाऊन काय होतं ते ऑक्सिजनसोबत मिक्स होऊन शुद्ध होतं आणि ते पुढं इथं येतं, इथून काय होतं वरती जातं, इथून मग आपल्या संपूर्ण बॉडीला जातं. म्हणजे हृदयाचे किती कप्पे असतात, 4 कप्पे असतात आणि या 4 कप्प्यांद्वारे ती क्रिया होत असते. याचा अभ्यास मित्रांनो तुम्हाला 10वीला कमी असेल, परंतु 11वी आणि 12वी सायन्सला जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला प्रत्येक आपल्या शरीराचा अभ्यास आहे त्या ठिकाणी अगदी सखोल अभ्यास आहे. नक्कीच तुम्ही पुढं भविष्यामध्ये जर सायन्स घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी समजून जाईल. सर सांगत होते, तुम्हाला आठवलसुद्धा हृदयाचं कार्य कसं आहे. तर त्या ठिकाणी दिलेल्याप्रमाणे या ठिकाणी जर एखाद्या व्यक्ती जर झटका येत असेल किंवा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार अत्यावश्यक आहे. मग हा झटका कधी येतो तुम्हाला हे सुद्धा मी आत्ताच सांगतो. जर समजा आपल्या शरीरामध्ये पण अशा पद्धतीने रक्तवाहिनी आहे त्या ठिकाणी, मग त्या रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा कधीकधी रक्ताच्या गाठी आपल्याला पाहायला भेटतात. मग ह्या रक्ताच्या गाठी जर अशा झाल्या
तर मला सांगा, या ठिकाणावरून वाहणारं जे रक्त आहे ते संपूर्ण शरीराला पोहोचेल का? त्या ठिकाणी पोहोचणार नाही. अशा प्रकारच्या जर गाठी तयार झाल्या तर ऑक्सिजन पुढे जाणार नाही. मग ऑक्सिजनचं जर वहन होत नसेल तर अशा वेळेसला हृदयापर्यंत आपला रक्तपुरवठा त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो, कमी पडतो आणि अशा व्यक्तीला त्या ठिकाणी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. लक्षात घ्या. म्हणजे हा सुद्धा एक भयंकर त्या ठिकाणी आजार म्हटलं तरी काय हरकत नाही. पहा, या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर पहा, छातीत असह्य वेदना होणे, छातीतील वेदनांमुळे खांदे, मान व हात दुखणे, हात आखडणे, घाम येणे, अस्वस्थता, कंप जाणवणे, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. या सर्व लक्षणं जर जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी ते सांगतील त्या टेस्ट करणं गरजेचं आहे, कारण की त्यांचा सल्लासुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. पहा, आता हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे हे कोणासाठी आहे? हे तुमच्यासाठी सांगितलेलं आहे. मग अशा आपण जो मुद्दा पाहिला तो मुद्दा कोणता मुद्दा होता? तर धूम्रपान किंवा व्यसन करू नये असं सांगितलेला होता. आता दुसरा मुद्दा सांगितलेला आहे. पाहतो पहा, प्रत्येक रोगाला विशिष्ट असे वैज्ञानिक कारण असते. दैवी प्रकोप किंवा इतर व्यक्तींच्या मत्सरामुळे रोग होत नाही. योग्य वैद्यकीय उपचारांनीच रोग बरे होतात. मंत्र, तंत्र, जादूटोणा यांमुळे रोग बरे होत नाही. लक्षात घ्या. मंत्र किंवा तंत्र असेल, जादूटोणा असेल, या गोष्टींपासून मित्रांनो नेहमी लांब राहायचं. कारण की एखादा म्हणाल की तुला हृदयविकाराचा त्रास आहे आणि मी तुझ्या हृदयविकारावरती काही मंत्र टाकतो, तुझं हृदय त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालू शकतं, तर हे साप खोटं आहे. अशा पद्धतीचे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला भरपूर लोक भेटतात की मी तुमच्यावरती मंत्र टाकून तुम्हाला बरं करू शकतो, तुमची शरीराची क्रिया चांगली करू शकतो. तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती आता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्याला चालणं गरजेचं आहे. पहा, तर पुढचं कारण दिलेलं आहे. पहा त्या ठिकाणी, तर काय म्हटलं आहे, हृदयविकाराची कारणेसुद्धा आपल्यासमोर त्यांनी ठेवलेली आहेत. पहा, आता ही कारणं कोणती आहेत हे आपण सविस्तररित्या काय करूया, समजावून घेऊया. तर हृदयविकाराची कारणे म्हटलेलं आहे: धूम्रपान करणे, मद्यपान करणे, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम करणे, अनुवंशिकता, तणाव, रागीटपणा आणि चिंता म्हटलं आहे. पहा, धूम्रपान म्हणजे मगाशी सांगितलं तुम्हाला, मद्यपान, मधुमेह म्हणजे एखाद्याला डायबिटीजचा प्रॉब्लेम असेल, उच्च रक्तदाब, बीपीचा प्रॉब्लेम असेल, लठ्ठपणा म्हणजे त्याचं वजन जर वाढलं असेल, शारीरिक श्रमाची कमतरता असेल म्हणजे तो कोणत्याही प्रकारचा काम करत नसेल, तो आपला आरामशीर बसून खात असेल घरी, तसं करायचं नसतं. खरं तर आपलं थोडंफार काम शरीराला दिलं तरच त्या शरीराचा व्यायाम होतो. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हीसुद्धा घरी थोडंफार घरच्यांना मदत करणं किंवा हातभार लावणं हे तुमचं प्राथमिक कर्तव्य आहे. निश्चित तुम्ही आराम करताय, खाताय, पिताय, झोपताय हे तुमचं आयुष्य नाही. त्या ठिकाणी तुम्हाला थोडं जरी श्रमाचं काम जर केलं तर तुमचं आयुष्य त्या ठिकाणी वाढेल, कमी होणार नाही, आयुष्यामध्ये भर पडेल. लक्षात घ्या. त्यानंतर व्यायामाचा अभाव, व्यायामसुद्धा करायला पाहिजे. थोडासा हलका फुलका व्यायाम करणं गरजेचं आहे, कारण की आरोग्य जर टिकवायचं असेल तर व्यायामाला तेवढंच महत्त्व आहे. पहा, सतत बैठे काम करणे, अनुवंशिकता म्हणजे तुमच्या पालकांकडून तुमच्यामध्ये येणारा जो आजार असतो तो, तर त्यानंतर तणाव आणि रागीटपणा, या सर्व ज्या गोष्टी आहेत ही सर्व हृदयविकाराची कारणं आहेत. आणि ही जी कारणं आहेत, तणाव, रागीटपणा, तुम्हाला माहिती आहे एखाद्याला जर टेन्शन आलं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारा जो रक्तप्रवाह आहे तो त्या ठिकाणी काय होतो, मंदावतो आणि अशा वेळेसला त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पहा, आता पुढं म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, अँजिओप्लास्टी, हृदयविकार करताना पाहताना म्हटले बायपास सर्जरी करतात, ओपन हार्ट सर्जरी असते, पेसमेकर बसविणे, स्टेंटस टाकणे किंवा हृदय प्रत्यारोपण करणे, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी असतात. या सर्व शस्त्रक्रियेचा भाग आहे. हृदय प्रत्यारोपण म्हणजे आपण काय करतोय त्या ठिकाणी, पेसमेकर म्हणजे आपण त्याला म्हटलं जातं. जे प्रत्यारोपण म्हणजे काय करणे, दुसरं बसवणे. तर आतासुद्धा आपण हृदयसुद्धा दुसरं बसवता येते मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल, त्याला पेसमेकर असे म्हणतात. काय म्हणतात इंग्लिशमध्ये, पेसमेकर आहे. याच्यामध्ये आम्ही डिटेल अभ्यास केलेला आहे पेसमेकरमध्ये, की दुसरं आर्टिफिशियल त्याला म्हणतात, आर्टिफिशियल हार्ट असतं. तर ते हृदय आपल्याला आपल्या छातीच्या बाहेरूनसुद्धा बसवता येतं आणि शक्यतो ते आपल्या हृदयाच्या म्हणजे आपल्या छातीच्या आतमध्ये सुद्धा बसवता येतं. पण शक्यतो बसवताना हे जे पेसमेकर आहे म्हटलेलं आहे, तुम्ही नेटवरती सुद्धा सर्च करू शकता, आर्टिफिशियल सॅटेलाईट
अशा पद्धतीने तुम्ही नेटवरती जर आर्टिफिशियल हर्ट जर टाकलं तर तुम्हाला पहा त्या ठिकाणी जे आता जे आहे किंवा तयार केलेलं आहे, आपण त्याला म्हणू प्रत्यारोपण, आपण दुसरं आर्टिफिशियल मानवाने सुद्धा आता हृदय तयार केलेलं आहे, तर ते सुद्धा त्या ठिकाणी बसून काय केलं जातं, तो माणूस काही कालावधीसाठी जिवंत राहू शकतो. पण शक्यतो हे जे हर्ट आहे हे शरीराच्या बाहेर, छातीच्या बाहेर बसवलेलं असतं. आता ती एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे मोठी पहा. तर त्यांनी म्हटलेलं आहे पहा, हृदयरोगावर प्राथमिक उपचार. पहिल्यांदा 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करा. रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का ते तपासा. रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपून शुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्या. या पद्धतीला कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असं म्हणतात पहा. यामध्ये एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यावा पहा. म्हणजे आपल्याला छातीच्या मध्यभागी काय द्यावा लागणार आहे, तर दाब द्यावा लागणार आहे, लक्षात घ्या. आता पुढचा महत्त्वाचा जो घटक आहे त्यांनी म्हटलेला आहे पहा, माहिती मिळवा म्हटलेला आहे पहा. माहिती कशाची मिळवायची आहे? तुम्ही कधी आजी आजोबांना काढा घेताना किंवा काही चाटण घेताना पाहिले आहे का? त्यांच्याशी त्याबद्दल चर्चा करा. कोरफड, हळद, आले, लसूण यांचा वापर औषधी म्हणून कोणत्या आजारासाठी व कसा करतात याची माहिती आजी आजोबांकडून करा. तर पहा, याचे औषधी आपल्याला माहिती, कोरफडसुद्धा औषधी आहे, हळद तर आहेच, आलेसुद्धा आहे, लसूणसुद्धा आहे, या सगळ्या औषधी वनस्पती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काढा. तुम्हाला आत्ताच माहिती आहे कोरोनावरती सुद्धा आता तो एक पॅटर्न आलेला आहे, मालेगाव पॅटर्न म्हणून. तो मालेगाव पॅटर्नमध्ये सुद्धा काय वापरले, गवती चहा असेल किंवा बाकीचे जे घटक आहेत 4-5 आले वगैरे काय असेल ते सगळं टाकून एक प्रकारचा काढा तयार केला आहे. काढा म्हणजे तो एक प्रकारचा काय, त्यांचं मिश्रण असतं वेगवेगळ्या घटकांचं, आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. मग त्यांनी आता म्हटलेलं आहे बा, कोरोनावरती वेगवेगळे घटक काय करा, एकत्र करा, आणि ते वेगवेगळ्या घटकांना काय करायचं, गरम करायचं, आणि त्याचा काढा काय करायचं, प्यायचा. इंटरनेट माझा मित्र याच्यावरती सुद्धा तुम्हाला माहिती भेटेल पहा. आयुर्वेदिक, होमिओपॅथी असेल, निसर्गोपचार असेल, ॲलोपॅथी असेल, युनानी असेल, या वैद्यकीय उपचार पद्धतींविषयी काय करा, इंटरनेटवरून मित्रांनो माहिती घ्या. आता पुढं म्हटलं औषधांचा गैरवापर पहा. बऱ्याचदा औषधांचा सुद्धा गैरवापर आपल्याला झाल्याचं पाहायला भेटतं. कधीकधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर काही व्यक्ती औषधे घेतात. त्यांच्या अतिवापराने आपल्या शरीरावर वाईट परिणाम घडून येतात. जसे जास्त प्रमाणात अथवा वारंवार वेदना शामक्य घेतल्यास चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर विपरीत परिणाम होतो पहा. म्हणजे आपली जे माइंडची जी संस्था आपण त्याला म्हणतो, चेतासंस्था आपण त्याला म्हणू शकतो. उत्सर्जन म्हणजे आपले जे उत्सर्जन, टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची जी क्रिया आहे किंवा यकृत म्हणतो आपण त्याला, या सगळ्या गोष्टींवरती काय होतो, परिणाम होतो. आपली किडनी असेल त्या किडनीवरती काय होऊ शकतो, परिणाम होऊ शकतो. प्रतिजैविकांच्या, त्यालाच अँटीबायोटिक्स म्हणतो, अतिवापराने मळमळ, पोटदुखी, पातळ जुलाब, अंगावर पुरळ येणे, जिभेवर पांढरे चट्टे पडणे इत्यादी लक्षणे तयार होतात, लक्षात घ्या. म्हणजे गैरवापर, औषधांचा गैरवापरसुद्धा त्या ठिकाणी टाळणे गरजेचं आहे. काही व्यक्ती तर आपण जर पाहिले तर बळच गोळ्या खातात. थोडंसं डोकं दुखायला लागलं तर लगेच गोळी खातो, थोडंसं काय झालं का लगेच गोळ्या खातो, परंतु ते चांगलं नाही. आपल्या शरीरामध्ये जे रासायनिक घटक आहेत त्यांचंसुद्धा प्रमाण समप्रमाणात पाहिजे असतं. जास्त जर गोळ्या खाल्ल्या तर आपल्या शरीरातील केमिकल्सचं प्रमाण वाढतं आणि केमिकल रिॲक्शन होते, ती आपल्या आरोग्यासाठी काय असते मित्रांनो, नेहमी धोकादायक असते, लक्षात घ्या. आता शेवटचा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहे, जेणेकरून आपला हा धडा आज काय होणार आहे, संपणार आहे पहा. महागडी औषधे घेऊ शकत नाही, अशा वेळी त्यांच्याकडे काही पर्याय उपलब्ध असेल का, कोणता? आता एखाद्या वरती काय म्हटलेलं आहे पहा, गरीब रुग्ण महागडी औषधे विकत घेऊ शकत नाहीत, अशा वेळी त्यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध असेल का व कोणता? माझे तर साफ मत आहे, जो गरीब असेल किंवा श्रीमंत असेल त्यांनी चांगल्या प्रकारचा जर व्यायाम केला तर त्याला त्या ठिकाणी औषधांची गरज पडणार नाही. आणि महागडी औषधे कधी लागतील? महागडी औषधे म्हणजे दुसरं काय, त्याच्यावरती काय पर्याय करता येईल. जर जे गरीब रुग्ण असतील त्यांना महागडी औषधे विकत घेण्यापेक्षा त्यांनी सरळ, माझा विचार आहे की सरकारी दवाखान्याला पहिली भेट द्यावी. मग सरकारी दवाखान्यामध्ये जर आजार कमी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मोफत 2 रुपये असेल किंवा 4 रुपये काय असेल, काय असेल ते, तर त्याचा एक केस पेपर काढून काय करू शकता, तुम्ही मोफत औषधं घेऊ शकता. अशा गरीब व्यक्तींनी काय मोठ्या महागड्या दवाखान्यात जायची गरज नाही.
असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आता जेनेरिक औषधे म्हटलेली आहेत पहा, या ठिकाणी दाखवलेली जेनेरिक औषधे आपण पाहतोय पहा. तर ही कोणती आहे जेनेरिक औषधे? जेनेरिक औषधे यांना सामान्य औषधे असेही म्हणतात. या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटेंटशिवाय केली जाते. ही औषधे ब्रँडेड औषधांच्या समकक्ष व त्याच दर्जाचे असतात. जेनेरिक औषध तयार करताना त्या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा त्या औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो. त्यामुळे जेनेरिक्स औषधांची किंमत ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेने खूप कमी असते पहा. म्हणजे जी ब्रँडेड आहेत ही जेनेरिक औषधे म्हणजे कोणती असतात? त्यांना पेटेंट त्या ठिकाणी मिळालेलं नसतं. म्हणजे पेटेंट मिळालेली म्हणजे ब्रँडेड असतात. आणि ज्यांना पेटेंट मिळालेलं, पेटेंट म्हणजे काहीतरी परमिशन थोडक्यामध्ये आपण त्याला म्हणू शकतो. तर हे पेटेंटमध्ये त्याला गृहीत धरून त्याला एका सरकारी दवाखान्यामध्ये औषधं पाठवली जातात. अशी सुद्धा काही औषधं आहेत की त्यांना पेटेंट नसतं. मग अशा औषधांची किंमत कशी असते? कमी असते ॲज कम्पेअर टू ब्रँडेड औषधं आहेत किंवा जी ब्रँडेड आपण त्याला म्हणू शकतो जी औषधं आहेत ती. जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची जेनेरिक औषधे तुम्ही व जनसमाधान त्याने म्हटले पहा हेल्थ कार्ट म्हटले व जनसमाधान या मोबाईल ॲपच्या साहाय्याने सहज मिळू शकता. ते ॲप तुमच्या घरातील मोबाईलवर डाउनलोड करा व गरज पडल्यास त्याचा वापर करा. ही औषधं जरा स्वस्त असतात, ती तुम्ही काय करू शकता, या ॲपचा वापर करून मागू शकता. आता जीवनशैली आणि आजार हा शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि या ठिकाणी थांबणार आहोत पहा. तर जीवनशैली म्हणजे काय? म्हणजे जीवन जगण्याची प्रत्येकाची कला कशी आहे आणि त्याच्यावरती आजार कसे उद्भवू शकतात पहा. जीवनशैली म्हणजेच आहार विहार यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश होतो. आजकाल उशिरा उठणे, उशिरा झोपणे, आहाराच्या वेळासारख्या बदलणे, व्यायाम व कष्टाची कामे यांचा अभाव असणे, जंक फूड खाणे अशा गोष्टींचे प्रमाण वाढले आहे. यामुळेच आजारी पडल्याचे प्रमाण वाढले आहे पहा. जीवनशैली म्हणजे तुम्ही आहार विहार, तुम्ही जेवताय किती, खाताय किती आणि तो कशा प्रकारचा ही या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर त्याचप्रमाणे उशिरा उठणे आणि उशिरा झोपणे, आहाराच्या वेळा बदलणे, कधीकधी 4 वेळा खातो, कधीकधी 2 वेळा खातो, कधीकधी 3 वेळा खातो, काहीतरी टाईम टेबल पाहिजे, कधीकधी 12ला खातो, कधीकधी 7लाच खातो, अशासुद्धा गोष्टी त्या ठिकाणी असतात. आणि अशा वेळेसला त्या व्यक्तीचं आरोग्य काय होऊ शकतं? ढासळू शकतं. व्यायाम करत नाही, काम करत नाही, या गोष्टीमुळे सुद्धा तो काय करू शकतो? आजारी पडू शकतो. जंक फूड खाणे, वडापाव खाणे, पिझ्झा खाणे, बर्गर खाणे या गोष्टींमुळे सुद्धा त्या ठिकाणी त्याचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. मित्रांनो पहा, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर योग्य जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये योग्य झोप, योग्य आहार या व्यतिरिक्त योगासने, प्राणायाम, व्यायाम करणे आवश्यक आहे. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. योगासने असेल, प्राणायाम असेल, व्यायाम असेल, या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजे. पहा, व्यायामसुद्धा आपल्या शरीराला झेपेल असाच करावा. नाहीतर एकाच दिवसात गेला 50 उठाबशा काढल्या, 50 जोर काढले आणि रनिंग केली 1-2 किलोमीटर, दुसऱ्या दिवशी तो ॲडमिटच असणार आहे. लक्षात घ्या. मग काय करायचं आहे? थोडं आज 5 काढा उठाबशा, 5च जोर काढा, 5च काय असेल तुमच्या उड्या मारा. नाही तर एका दिवसामध्ये मारायला गेला 100 उड्या, दुसऱ्या दिवशी पाय सगळे सुजलेले असतील. लक्षात घ्या. म्हणजे सगळ्या गोष्टी कशा करायच्या आहेत? तुम्हाला प्रमाणात करायच्या आहेत. नंतर तुम्ही वाढवत जावा. नेहमी लक्षात ठेवायचं. व्यायाम कसा करायचा तुम्हाला टेक्निक सांगतो. आता मी एक क्रीडा शिक्षक म्हणून सुद्धा काम करतो कधी. तर त्या ठिकाणी काय असतं, तर तो एक भाग आहे. त्याच्यामध्ये आम्ही एक सेमिनार अटेंड केलं होतं. त्या सेमिनारमध्ये आम्हाला सांगितलं होतं, क्रीडा शिक्षकांच्या सेमिनारमध्ये सुद्धा. तर त्या ठिकाणी सांगताना त्यांनी असं म्हटलं होतं की एकाच दिवशी तुम्ही व्यायाम चालू करू नका. कसं करायचं? एकदा सुरुवातीला थोडा करायचा, नंतर वाढवत जायचं. आणि एकदा आपल्या बॉडीला जर सराव झाला, आपल्या बॉडीला जर रेग्युलरिटी जर आली, तर अशा वेळेसला तुमचं शरीर त्या ठिकाणी फिट होतं. आणि मग अशा फिट झालेल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी नवचेतना येऊ शकते. तुम्हाला चांगल्या प्रकारची ऊर्जा तयार होऊ शकते. पहा, प्राणायाम व योगासने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावीत. विविध प्राणायाम व योगासनांचे व्हिडिओ पहा. लसीकरण, आजार होऊ नये म्हणून त्यांचा प्रतिबंध म्हणून लसीकरण करून घेणे हेही
तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या जवळच्या दवाखान्यातून लसीकरण तक्ता मिळवा व अभ्यासा पहा. ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे कोरोनावरती अजून कोणत्याही प्रकारची लस आलेली नाही, पण स्वाईन फ्लू असेल किंवा बाकीचे काही 1-2 जे आजार आता लेटेस्ट आले होते पहा, तर त्यांच्यावरती लस आली होती. मग त्यांच्याद्वारे जरी एक इंजेक्शन घेतलं तर साधारणतः 2 वर्ष ते होणार नाही अशी त्यांनी खात्री दिली होती आपल्याला. त्याचप्रमाणे आता या कोरोनावरती सुद्धा लस येईल आणि नक्कीच त्याच्यावरती काही ना काहीतरी संशोधन चालू आहे आता सध्या आणि नक्की त्याच्यावरती सुद्धा उपाय तयार होतील. मित्रांनो, तुमच्या सर्वांचा प्रतिसाद माझ्यापर्यंत चांगला भेटत आहे. आपण क्वालिटी एज्युकेशन, फक्त पुस्तकी किडा नाही बनायचा आपल्याला परिपूर्ण बनायचं आहे, लक्षात घ्या. विथ ऑल ॲक्टिव्हिटीज आपला काय आहे, क्वालिटी एज्युकेशन विथ काय म्हटलं आपण ऑल ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला काय करायचं, पार्टिसिपेट करायचं. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, आवडलं तर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. ओके, सर्वांना ऑल द बेस्ट. आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये नक्कीच भेटूयात. ओके, थँक्यू.